तर बघू शकता मित्रांनो, आता दोन्ही पिल्लं जे आहेत ते व्यवस्थित उठून उभं टाकलेले आहेत. यांना मस्तपैकी आता की किमल ग्राईप वॉटर पाजलेलं आहे. आता शेळीला आहे बघा, आता हे गोळ्या द्यायचं एकदम व्यवस्थितशीर. आणि हे जे संपूर्ण जे संगोपन आहे ते संगोपन रणदेभयामुळं मी खरंच खूप म्हणजे सपोर्ट आणि एक यशस्वी जो शेळीपालन फार्म जो पुढे जातो, खूप चांगला म्हणजे रणदेभयाचा वाटा याच्यामध्ये. कारण एकतर जवळचा मित्र सुद्धा आहे आणि भरपूर सपोर्ट करत असतो. त्याच्यामुळे बघू शकता एकदम जबरदस्त नियोजन झालेलं आहे सध्या. जार वगैरे पडायचं बाकी आहे अजून. आणि महत्वाचं म्हणजे पिल्ला आता व्यवस्थित टणटण झालेली आहेत. तर बघू शकता मित्रांनो, मी आता स्वतःच्या हातानं दोन्ही पिल्ले काढून घेतलेले आहेत. कारण की पिल्ले दोन्ही अडकलेले होते. बघू शकता पिल्लं, आपली जी होंडाची शेळी होती ती शेळी आहे. आणि अगदी म्हणजे दुसरं पिल्लू येतच नव्हतं, फिरलेलं होतं ते. बघू शकता पिल्लं आणि दोन्ही बोकडे आहेत मित्रांनो. बघू शकताय दूध वगैरे खीळ वगैरे फोडायची आहे बाकी. आता बघू शकता तुम्ही. आणि व्यवस्थित बघू शकता हे पूर्ण म्हणजे हुक तोंडात घालून व्यवस्थित काढणं गरजेचं आहे, जेणेकरून पिल्लू ठसकलं की ताण होणार नाही मित्रांनो. बघू शकता आता बघू शकताय पोटॅशियम परमॅनेटच्या पाण्यानं अगोदर व्यवस्थित आता खीळ फोडून घेतलेली आहे. आता खाणं दिवण चालू आहे, जेणेकरून निर्जंतुकीकरण व्यवस्थित होते मित्रांनो. बघू शकता तुम्ही, स्वतःच्या हातात सुद्धा देऊन घेणं गरजेचं आहे तितकंच. आणि महत्वाचं म्हणजे परत एकदा खीळ फोडून व्यवस्थित विल्हेवाट करायचं आणि त्याच्यानंतरच पिलांना दूध पाजवायचं. बघू शकताय ह्या पिल्ल्याची भरपूर हैराण अडवलेलं होतं पिल्लू. स्वतः भावरा देऊन व्यवस्थित पिल्लू काढून घेतलेलं आहे रणदीबाईला व्हिडिओ कॉल करून. सावकाश उठून थांबली आहे. आता हेच पिल्ले मित्रांनो, आता बाजारातून विकत आणलेली शेळी आहे. पिल्ले तरी तंदुरुस्त आहेत. जर ही शेळी जर मी जर गाभण काळामध्ये जर मी स्वतः जर संगोपन जर केलेलं असतं तर दोन्ही पिल्ले सध्या डायरेक्ट कासाला पेत राहिले असते. दोन्ही पिल्ले उठून उभं राहिले असते मित्रांनो. हे आहे म्हणजे बंदिस्त शेळीपालनामध्ये जितकी जास्त माहिती तितकं जास्त उत्पन्न आणि तितकं जास्त म्हणजे शेळीपालन सोपं असते. बघू शकता आता पिल्लू पिवलं बघा. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित पिल्लांना दूध पाजून घेणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस पिल्लू अडवलेलं होतं त्यावेळेस कॅमेरा धरायला कोणी नव्हतं, मी एकटाच होतो. त्याच्यामुळे तितकं काही शूट करता आलेलं नाही मला. आता ह्या एका पिल्लाला इकडचं सड त्याला तिकडचं पाजायचं. आणि हो, चीक भरपूर आहे म्हणून 2-2, 3-3 टाइम नुसतं चीक पाजून वगैरे चालत नाही मित्रांनो, कधी पण लक्षात असू द्या. आणि बघा, कालच मी उमरग्याला गेल्याच्या नंतर म्हणजे तालुका उमरगा आहे, मग कालच मी मेडिकलला गेल्याच्या नंतर ग्राईप वॉटर आणलेलं होतं, पिंकू ग्राईप वॉटर. कारण मला माहिती होतं शेळी 2 दिवसात येणार आहे. आणि ऐन टायमाला जर आपल्याकडे ग्राईप वॉटर वगैरे नसेल तर कुठंतरी पिल्लांच्या संगोपनामध्ये आपण कमी पडतो. तर बघू शकता आता हे पिल्लं जे आहे, आता याला आपण पाजलेला आहे चीक. आता ह्या पिल्ला बाजूला ठेवतो थोडंसं. आणि हो, बऱ्याच जणांची अडचण असते की आमची शेळी पिल्लांना स्वतःच्याच पिल्लांना दूध वगैरे पिऊ देत नाही. हे बा, शेळी वेल्याच्या नंतर पिल्लू त्या शेळीच्या पुढे ठेवायचं. शेळी व्यवस्थित चाटली केली, पानं व्यवस्थित फुटते. आणि दुसरी गोष्ट, शेळी 100% पुन्हा पिल्लांना दूध पाजतेच. म्हणजे तर बघू शकता दुसरं सुद्धा बकरं जे आहे ते व्यवस्थित दूध पिते. आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही जे पिल्लं आहेत ते पिल्लं होंडे आहेत मित्रांनो. आणि अगदी म्हणजे आता बघा 21 लहान मोठे 21 जनावर आपल्या फार्मवरती झालेले आहेत. तर बघू शकताय
आणि हो हे बघा आता पिल्लू दूध पिण्यासाठी किती हे करते बघा. तुम्हाला सांगतो पिल्लांना थोडं थोडं दूध पाजवायचं. म्हणजे कसं एक 2-2 कप दूध पाजलं की एक 10-15 मिनिट गॅप द्यायचा पिल्लांना. मग व्यवस्थित त्याला आपण नंतर आणि पाजवू शकतो दूध. अशातला काहीच विषय नाही. आणि सुरुवातीला जो चीक असतो बरेच जण संपूर्ण चीक काढून नंतर दूध पाजवतात कारण पिल्लांना संडास लागते म्हणून. त्या चुकीचा आहे. एखाद दिवस पिल्लं बुळ काढलं तर चलल पण आधी चीक पाजवत जा बरं का, कधी पण लक्षात असू द्या. कारण रोगप्रतिकार शक्ती वगैरे जे काय आपण म्हणत असतो पिल्लांच्या अंगामध्ये ताकद येण्यासाठी त्या सर्व गोष्टीसाठी चीक अत्यंत महत्वाचा आहेच मित्रांनो. आता बघा हे जे पिल्लू जे आहे आता चीक पिल आता हे पण आता थोड्या वेळात खडी राहते. हे बघू शकता तुम्ही सावकाश सावकाश. कारण की हे म्हणजे पिल्लू अगदी म्हणजे 15 ते 20 मिनिट आलंच नव्हतं. शेळी वगैरे आडी पाडून भावरा वगैरे देऊन आपण व्यवस्थित ते नियोजन केलेलं आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवतो मी लगेच. पिंकू ग्राय पावडर पण तुम्हाला दाखवतो. आता बघा हे बघू शकता युट्रावेटच्या गोळ्या वगैरे आहेत. व्यवस्थित संगोपन म्हणून मी म्हणतोय की मेडिकल बॉक्स आपल्या फार्मवरती कधी पण असावा. आता बघा हेळसांड झाली का म्हणजे आता बघा इथून पुढे 10 किलोमीटर उमरगा जावा मग तिथून मेडिकल भरा तोपर्यंत ती पिल्लं तशीच राहणार. मग असं होते का? असं चालते का मित्रांनो? नाही. म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपल्या फार्मवरती जर शेळ्या जर एकदाच वेल्या किंवा शेळी वेण्यापूर्वी जर आपण जर व्यवस्थित जर व्यवस्थापन केलं तर तिथं काही ताण होणार नाही. शेळीचा जार वगैरे पडणं बाकी आहे. दोन्ही पिल्लं आहेत. पिल्लं पण कशी वाटली शेळी कशी वाटली आपली ते पण कमेंट करू सांगा. आणि अगदी म्हणजे 15 ते 20 दिवस झाले तर शेळी आणून तोपर्यंत या शेळीला कॅल्शियम वगैरे दिलेला आहे आणि भरपूर असा खुराक दिलेला आहे कारण पिल्लं चांगली जन्मावी म्हणून. मस्त झालेले आहेत आणि दोन्ही बोकड झालेले आहेत एकदम जबरदस्त. तर ठीक आहे. आणि शेळी वगैरे आळ जर देत असेल तर समजायचं पोटात वगैरे पिल्लू नाही. इथं सुद्धा तुम्हाला चापसल्याच्या नंतर लक्षात येते. बऱ्याच शेळी पालकांचा विषय असते की पिल्लं 2 आहेत का 3 आहेत. आता काही काही पिल्लं 4 पण पिल्लं टाकतात. मग ते आहे ते कसं कळावं आम्हाला. इथं चापसल्याच्या नंतर लगेच लक्षात येते मित्रांनो. तर ठीक आहे. काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद जय भारत. तर बघू शकता मित्रांनो आता पिल्लू लगेच दुधावर आलेला आहे बघा. दूध पिते पिल्लू व्यवस्थित. जो नाळ जे आहे ते आता नाळ बांधायचे. त्या नाळाला पोटॅशियम परमॅंगनेटचं पाणी मारलेलं आहे म्हणजे लावलेलं आहे. शीक वगैरे काढून घेतलेला आहे थोडंफार. आणि तिथं बघू शकता पिंकू ग्राय पावडर दोन्हीला पण पिंकू ग्राय पावडर पाजवलेलं आहे 1-1 ml दूध पाजवून. तर अशा पद्धतीनं जर व्यवस्थित संगोपन केलं तर पिल्लांची मृत्यू ऑटोमॅटिक थांबते मित्रांनो. बघू शकता तुम्ही सध्या जबरदस्त संगोपन चालू आहे. तर बघू शकता मित्रांनो आता दोन्ही पिल्लं जे आहेत ते व्यवस्थित उठून उभं टाकलेले आहेत. यांना मस्तपैकी आता की किमल ग्राय वॉटर पाजलेलं आहे. आता शेळीला आहे बघा आता हे गोळ्या द्यायचं एकदम व्यवस्थितशीर. आणि हे जे संपूर्ण जे संगोपन आहे ते संगोपन रणदेवभायामुळं मी खरंच खूप म्हणजे सपोर्ट आणि एक यशस्वी जो शेळी पालन फार्म जो पुढे जातो खूप चांगला म्हणजे रणदेवभायाचा वाटा याच्यामध्ये. कारण एकतर जवळचा मित्र सुद्धा आहे आणि भरपूर सपोर्ट करत असतो. त्याच्यामुळे बघू शकता एकदम जबरदस्त नियोजन झालेलं आहे. सध्या जार वगैरे पडायचं बाकी आहे अजून. आणि महत्वाचं म्हणजे पिल्लं आता व्यवस्थित टणटण झालेली आहेत. तर दोन्ही बकरे दोन्ही पिल्लं कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा. काही अडचणी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारत चला. आणि आणि हो रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब तेवढं करून घ्या मित्रांनो. भरपूर म्हणजे जरा फास्ट जरा सबस्क्राईबर वाढू द्या. सबस्क्राईबर करत नाही तुम्ही व्ह्यूज वगैरे येतात थोडं बघत्या लोक पण सबस्क्राईब करत नाहीत. त्याच्यामुळे एखादा व्हिडिओ बघून प्रश्न विचारण्यापेक्षा रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून भरपूर तुमच्या जेवढ्या काही अडचणी आहेत तेवढ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सॉल्व्ह केलेल्या आहेत. आणि तरी सुद्धा जर काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.